नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस्ट शेतीविषयक सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो असतो की ज्यावेळी सोयाबीनला शेवटची फवारणी घेत असतो किंवा त्यामध्ये तिसरी फवारणी करावायची असते, प्लस आपण शेंगा फुगवण्यासाठी विद्राव्य खताचा वापर करत असतो. या विद्राव्य खतांचा वापर करत असताना नेमके कोणते विद्राव्य खत वापरावे, अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो. त्यामध्ये 13-045 का 052-34 का 0050 यापैकी कोणते वापरले तर फायदा होईल. तर चला तर मग पाहूया कोणाचे कार्य काय आहे ते. मित्रांनो, पहिल्यांदा आपण 13-045 या विद्राव्य खताची फवारणी घेतली तर काय फायदा होईल. अनेक वेळेस पाहिलं असे की कृषी विभागामार्फत सांगितले जाते की सोयाबीन पिकाला फुल अवस्थेत आणि शेंग अवस्थेत असताना नत्राचे प्रमाण दिले तर सोयाबीनचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. तसे शेतकरी मित्रांनो, शेंगा अवस्थेमध्ये 13-045 यात 13% नायट्रोजन म्हणजेच नत्र असते आणि 45% पोटॅश असते. शेंगा फुगवण्याचे कार्य करते. नत्र असल्यामुळे पानाचा कलर हिरवा राहतो, म्हणून शेंगा परिपूर्ण भरतात, पोकळ राहत नाहीत. त्यामुळे 13-045 हे चांगले शेंगा अवस्थेत फवारणीसाठी चांगले आहे आणि फायदेशीर ठरते. हे वापरताना 15 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम वापरायचे असते. तर शेतकरी मित्रांनो, दुसरे विद्राव्य खत म्हणजे 052-34. यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाले तर 052-34 म्हणावे तसे शेंगा अवस्थेत फायदा त्यामध्ये होत नाही. जे 34% पोटॅश आहे त्याचा फायदा होत असतो, पण 52% फॉस्फरस आहे. फॉस्फरस शेंगा अवस्थेत गरजेचे नसते. फॉस्फरस हे प्रमाण 52% प्रमाण आहे, फुलावस्थेत दिले पाहिजे. त्यामुळे 052-34 याचा फायदा म्हणावा तसा शेंगा अवस्थेत होत नाही. शेतकरी मित्रांनो, शक्यतो शेंगा अवस्थेत 052-34 वापरायचे नाही. जर एखाद्या शेतकऱ्याला वापरायचे असेल तर त्याचे प्रमाण 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापरावे. शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचे जे विद्राव्य खत आहे ते 0-050. याच्यामध्ये 50% पोटॅश आहे. बाकीचे त्यामध्ये सल्फरसुद्धा याच्यामध्ये येऊन जाते. हे सुद्धा चांगले रिझल्ट देणारे विद्राव्य खत आहे. शेंगा भरण्याच्या कालावधीमध्ये दाणे भरण्यासाठी चांगले विद्राव्य खत आहे. सल्फरचे प्रमाण असल्यामुळे खत दाण्याची साईज वाढते, तेलाचे प्रमाण वाढण्यास मदत होते, त्यामुळे वजन वाढते. आणि सल्फरचे प्रमाण आपण सल्फरच्या तेलाचे प्रमाण वाढल्याच्या नंतर वजन ऑटोमॅटिक सोयाबीनच्या दाण्याचं वजन वाढणार आहे. त्यामुळे आपल्या ज्या टनेजमध्ये ॲव्हरेज आहे त्याचा बऱ्यापैकी ॲव्हरेज येणार आहे. तरी यापैकी मित्रांनो छान रिझल्ट देणारे म्हणजे 13-045 आणि 0-050 या विद्राव्य खताचा वापर करावा. चांगला रिझल्ट येऊन जातो. यापैकी कोणत्याही एका विद्राव्य खताचा वापर करायचा. जेवढे वरचे 3 सांगितले त्यापैकी कोणत्याही एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो.